नमस्कार, मी डॉक्टर हिरालाल पवार, हृदयरोग तज्ज्ञ, नाशिक. आता दिवाळी येते. या आठवड्यातच दिवाळीची रेलचेल असणार आहे आणि दिवाळीमध्ये आपल्याला माहिती आहे की आपले गोड पदार्थ, तळलेले पदार्थ आपण बनवत असतो आणि हे बनवत असताना आपल्याला आपल्या हृदयाची आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे हे जे गोड पदार्थ किंवा तळलेले पदार्थ किंवा जे काही दिवाळीचं फराळ आपण बनवणार आहोत, ती बनवताना आपल्याला थोडी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी तेल निवडणार आहोत हे पदार्थ बनवताना, तर त्यासाठी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. शक्यतो आपण सूर्यफूल, सनफ्लावर, त्यानंतर मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल या तेलाचा आपण जास्तीत जास्त वापर करावा. शक्यतो आपण पाम तेल टाळावं, कारण पाम तेलामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची रिस्क असते. त्यानंतर हे तेल जेव्हा आपण वापरू तर वारंवार तळलेलं तेल आपण वापरू नये. तळलेलं वारंवार 2-3 वेळा तळलेलं तेल असेल तर ते फेकून द्यावं, कारण त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ट्रान्स फॅटी ऍसिड्स मोठ्या प्रमाणात तयार होतात आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेलाचा वापर आपण कमीच केला पाहिजे आणि त्या तळल्याऐवजी जर आपण बेकिंग आणि रोस्टिंगचा वापर केला तर खूप चांगला असेल. शंकरपाळे किंवा करंजी याचा हे जर आपण बेकिंग केलं तर ओव्हनमध्ये त्या खूप छान लागतात. आणि तसेच आपण हे जे एअर फ्रायरमध्ये जर काही पदार्थ बनवले तर आपण 80% तेलाचा वापर कमी करू शकतो. गोड पदार्थांमध्ये आपण जी साखर घालणार आहोत तिचं प्रमाण आपल्याला लिमिट करायला हवं. साखरेऐवजी जर आपण गूळ, मध, खजूर याचा वापर केला तर खूप चांगला असेल. आणि आपण जे बेसन लाडू किंवा रवा लाडू जे बनवणार आहोत त्याच्यामध्ये जर साखर घालणार असालच तर ती अर्धी करा. मला वाटतं की त्याच्याने चवीमध्ये फारसा फरक पडणार नाही, पण आपल्या शरीरात साखरेचं प्रमाण कमी राहील. मीठ आणि मसाल्याचं प्रमाण आपल्याला नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण चकली किंवा मसाल्याचे पदार्थ बनवणार आहोत तर त्यावेळेस आपण मीठ आणि मसाला कमी प्रमाणात वापरणं गरजेचं आहे, कारण त्यामुळे मिठाचं प्रमाण वाढल्यामुळे आपला ब्लड प्रेशर वाढू शकतो. फराळात आपण ड्रायफ्रुट्स आणि फायबरयुक्त घटकांचा वापर वाढवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने ओट्सचा वापर करू शकतो. ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये अक्रोड, बदाम याचा वापर करू शकतो. फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस याचा वापर करू शकतो. या गोष्टी वापरल्यामुळे आपल्या शरीरात ओमेगा 3 फॅटी ऍसिडची लेवल वाढते आणि आपलं कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं. मोजून खा, पण कमी प्रमाणात फराळाचं आपण आनंद घेतला पाहिजे, कारण अति प्रमाणात फराळ खाणं टाळणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांनी आपल्याला पोटाचाही त्रास होऊ शकतो आणि आपल्या शरीराची पण हानी होऊ शकते. त्यामुळे ज्यावेळेस आपण या पदार्थांचा आनंद घेणार आहोत तेव्हा आपण तर थोड्या प्रमाणात खाणं अत्यंत गरजेचं आहे. आपण जे पदार्थ तळतो तर ते तळलेले पदार्थ पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला डब्यामध्ये साठवणं गरजेचं आहे. साठवताना आपल्याला तो डबा पूर्णपणे स्वच्छ पाहिजे, ओला नसावा आणि तो ड्राय